आवाज मानदेशाचा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर विविध शंका आणि खळबळजनक दावे समोर येत होते। या पार्श्वभूमीवर दिवंगत अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली। त्यांनी अजित पवार यांच्या मुंबई ते बारामती विमान प्रवासाचा संपूर्ण तपशील स्क्रीनवर दाखवत माहिती दिली। कोण आहेत ते, कुणी ते सह्या केल्या, रमेश नावाचा माणूस कोण आहे, त्याचा काय अनुभव आहे, तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं, त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय, हे सगळे प्रश्न आपला तिथं पडू शकतात। एन्क्वायरी कुठंच नाही चालली म्हणून आम्हाला आमच्या लेवलला माझ्या काकासाठी आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सरकारने जर केल्या नाही तर मग आपल्याला खरं रहस्य काय हे त्या ठिकाणी तिथं कळणार नाही। त्यामुळे हेवी बेस मेंटेनन्स कुठं केला जातो हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि डीजीसीए मधील काही माजी अधिकारी हे या कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे एक होल्ड आहे या कंपनीचा असं आमचं मत आहे। पुढे घ्या। आता व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आणि बारामती अपघातात आलेला आता याच्यामध्ये व्हीएसआरची एक सवय आहे जी आम्हाला कळली आणि हे जोपर्यंत सीसीटीव्ही आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही। तर हे लोक काय करायचे नाही तर करतात तर हे कॅन असतात विमानाचे, जसं दादा ज्या विमानामध्ये बसलेले मागे मी म्हणलो तो बॅग ठेवायची जागा आणि दादा खूप जास्त लांब जाणार नव्हते त्यामुळे ह्यांना एक सवय त्यांच्याच एका अधिकाऱ्याने आणि पायलटली मला सांगितलंय आम्ही कॅन एक्स्ट्रा इल्लीगल आहे डीजीसीए अलाव करत नाही। आम्ही एक्स्ट्रा कॅन 50-50 लिटरचे हे 8 ठेवत असायचो म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथे एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो असं एका माझी पायलटली ज्यांनी व्हीएसआर मध्ये काम केलं असं आम्हाला तिथं सांगितलंय। त्यामुळे जिथं कुठं गेल्या वर्षभरात व्हीएसआरची विमानं उतरली तिथला सीसीटीव्ही कॅमेरा टेक ऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच पाहिजे आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे। आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इल्लीगली एका कॅन मध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। पुढे आता याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आहेत आणि काय कोणाला बघितलं पाहिजे ह्यात क्लिअरन्स इंजिनियरला पकडलं पाहिजे, त्याशी चर्चा केली पाहिजे, क्वालिटी इंजिनियरशी बोललं गेलं पाहिजे, मेंटेनन्स इंजिनियरशी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे आणि हे सर्व नियमाचं उल्लंघन जर या कंपनीकडनं त्या ठिकाणी झालं पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्वाचं आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। त्यानंतर EASA ने कंपनीला TCO परवाना सुरक्षेच्या कारणामुळे जर कॅन्सल केला असेल तर त्याला काही ना काहीतरी कारण आहे आणि असं आहे की हे EASA ही जी युरोपियन कंपनी त्यांनी ऑलरेडी एक कॉपी DGCA ला पाठवलेली आहे। त्यामुळे DGCA ला मला विचारायचं आहे की ही कॉपी तुमच्याकडे येऊन सुद्धा तुमच्याकडे ती दिल्या गेल्यानंतर सुद्धा तुम्ही VSR ला का ऑपरेटिंग टर्म्स मध्ये ठेवलं, का त्याचा तुम्ही परवाना रद्द नाही केला असा प्रश्न एक पुतण्या ज्याला काकाला त्या ठिकाणी घालवलेला आहे त्याचा त्या पुतण्याचा आणि एका कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे। आणि एवढं मोठं घात असून सुद्धा आता सुद्धा मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि बाकी नेते अजून सुद्धा VSR कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतायत, विमानातून त्या ठिकाणी ते जात आहेत, हे अतिशय घातक आहे। त्यामुळे या बाबतीची नोंद सरकारने तिथं घेणं फार महत्वाचं आहे। आता तुम्ही म्हणाल हे जे आहे हे काय आहे, एक ग्रुप असतो, सर्व मंत्र्यांकडे 2 ग्रुप असतात, ते ग्रुपचं नाव ते वेगवेगळे ठेवू शकतात पण एक साई एव्हिएशन नावाची कंपनी, एरो नावाची कंपनी आहे। आता इथं मी GR तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला लागलं तर आम्ही तिथं देऊ। या कंपनीने अलोकेट केलेला 2 हँडलिंग कंपनी आहेत। मग या 2 कंपन्या खालचे जे ऑपरेटर आहेत VSR सारखे यांच्याशी संवाद साधून कुठलं विमान कधी अवेलेबल आहे, मंत्र्यांना कधी बाहेर याबद्दलची माहिती त्या ठिकाणी ती दिली जाते। मग त्या ग्रुपमध्ये कोण असतं तर त्या मंत्र्यांचे सगळे PA, ऑफिशियल PA आणि जे कोणी प्रोग्राम बनवतात ते PA, ते अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतात आणि त्याच्याच बरोबर आपले जे संचालय आहे ह्याचं महाराष्ट्राचं विमानांचं तिथले ते डायरेक्टर आहेत ऑफिशियल IAS अधिकारी नाही तर त्या लेवलचा एक अधिकारी त्या ग्रुपमध्ये असतो। त्या ग्रुपमध्ये टाकलं जातं की उद्या जसं 27 जानेवारी 2026 ला 8 वाजता मुंबई ते बारामती अजित पवारांना जायचं असं ग्रुपमध्ये आणि एरोचा टाइम होता 1 ते 15 हे साईसाठी होतं, 16 ते 31 तारखेपर्यंत एरोच्या ग्रुपमध्ये हा मेसेज टाकला। हे कोण क्रिस्टोफर नावाचा जो कुणी तिथला मॅनेजर आहे का ओनर आहे त्यांनी टाकलं नोटेड सर,
तो झालं 7:13 आणि 7:14 संध्याकाळी. म्हणजे जे काही लोक म्हणतात दादा हे विमानाने जाणारच होते, हे प्री प्लॅन्ड होतं, असं अजिबात नाही. आदल्या दिवशी संध्याकाळी 27 तारखेला संध्याकाळी 7:13 वाजता ठरलं की अरे आता खूपच उशीर झालेला आहे, आता उद्या विमानाला गेल्याशिवाय गत्यंतर नाही, नाहीतर दादा गाडीली जे काय प्लॅनिंग केलं होतं तुम्ही तिथला सीसीटीव्ही. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.